तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 4-5 दिवसांपासून प्रचंड उष्णतेची लाट सुरू असताना मलकापूर येथील चौथीच्या विद्यार्थ्यांची शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा तब्बल 44 अंश तापमानात घेण्यात आली। 26 एप्रिल रोजी भर दुपारी लहान विद्यार्थ्यांना टीनपत्र्याच्या उष्ण खोलीत बसवण्यात आल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला। अत्यंत उष्ण हवामानात विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व सोयीस्कर व्यवस्था असणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून योग्य नियोजन न झाल्याचे दिसून आले। इतर जिल्ह्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केलाय। या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे। इयत्ता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन शिक्षण विभागाने एप्रिल महिन्याच्या रखरखत्या उन्हात केल्यामुळे शिक्षण विभागाची मनमानी सुद्धा यामधून स्पष्ट होते। याचाच उष्णतेची लाट आणि परीक्षा केंद्रावरील सुविधांचा अभाव यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील अनेक परीक्षा केंद्रांवरील पालक संतप्त झाल्याचे यावेळी दिसून आले। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। मेरी गुड़िया है छोटी सी, तो वो टीचर क्या बोल रहे हैं आपकी बच्ची नीचे है, तो मैं बोली मेरा बच्चा भी ऊपर ही है। अगर मेरी बच्ची नीचे भी रहे तो बाकी बच्चे भी तो ऊपर है ना, वो भी तो हमारे बच्चों के जैसे ही है। कल को कुछ होगा तो वो जिम्मेदारी लेने के लिए तैयार नहीं। तीन के एक तो तीन की है, मेरे को मालूम नहीं था, एक तो तीन के है। तीन के मतलब कुछ भी हो सकता है, धूप का लगता है घर में 40-44, उनको समझना चाहिए अच्छी व्यवस्था है। रूमची हाईट ही जास्त नाही आहे, रूमची हाईट ही जास्त नाही आहे। हाँ, रूम भी नीचे है, इधर बाजू में बिल्डिंग है। स्वतः कलेक्टर साहेबांनी आदेश दिलेला आहे की उन्हात अभी इधर उन्होंने किया, जो सवेरे इन्होंने दादा ने बोला, तो अभी व्यवस्था इधर कर। तो अभी तुम्हारे बच्चे को नीचे लाया गया है कि वो टीम के अभी नीचे लाया गया है। बोले तो आपने हाँ आपने समझाने के ऊपर बैठे थे। पहिला सुबह का पेपर ऊपर। तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? माझं नाव प्रवीण वराडे। बरं, काय घटना घडली होती इथं? एवढा ते 43 डिग्री तापमानामध्ये टिनाच्या खोल्यांमध्ये 4थ्या वर्गाच्या मुलांना बसवलं। कोणती परीक्षा होती? स्कॉलरशिपची परीक्षा। बरं, किती मुलं होते याच्यामध्ये? अंदाजा काही माहित आहे? नाही, अंदाज तसा नाही माहिती। तुमचा मुलगा होता का याच्यामध्ये? मुलगी आहे माझा। तुमची मुलगी आहे? शिक्षणाधिकारी फाळके साहेबांनाही बोललो, काय म्हणले ते? ते बोलले एका वर्गात 3 पंखे लावलेले आहे, म्हटलं तर 3 नाही 4ही पंखे असले तरी टिनाची हवा शेवटी गरमच येणार आहे। हां, तुम्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली मान्य आहे, पण मुलं पेपर देतील की पाणी पितील? हां,